राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। आरो प्लांटमधील दूषित पाण्यामुळे सिंहगड रस्त्यावरील अनेक भागामध्ये गुइलेंड बॅरे सिंड्रोम हा आजार पसरत असल्याचं स्पष्ट झाल्यावर तपासणीनंतर महानगरपालिकेनं 58 खासगी आरो प्लांटला टाळे ठोकले होते। जीबीएस रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर तसेच प्लांट चालकांच्या मागणीनंतर आता महानगरपालिकेने हे प्लांट पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे। मात्र त्यासाठी नियमावलीचं पालन करणं बंधनकारक आहे। महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील प्रकरण 14 नियम 18 नुसार यातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असेल असा कोणताही खासगी जलप्रवाह, झरा, तलाव, विहीर, अन्य जागा इत्यादी चांगल्या प्रकारे दुरुस्त स्थितीत ठेवण्याची किंवा सदर स्त्रोतांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे। सद्यस्थितीमध्ये किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला आदी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाणी पुरवठा करण्यात येत नाही। नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने गुणात्मक दृष्ट्या योग्य दर्जाचं पाणी देणारे आणि विहित निकषांची पूर्तता करणारे खासगी आरो प्लांट पुन्हा सुरू करण्यास परवानगी देणं आवश्यक आहे। परंतु त्याकरिता स्वतंत्रपणे नियमावली तयार करणं आवश्यक असल्यानं महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नियमावली तयार केली आहे। या नियमावलीला प्रशासनानं मान्यता दिली आहे। तयार करण्यात आलेली नियमावली आरो चालकांवर बंधनकारक असणार आहे अशी आहे नियमावली। आरो प्लांटची महानगरपालिकेकडे नोंदणी करणं आवश्यक। आरो प्लांटच्या मूळ उत्पादक कंपनीकडून किंवा प्लांट दुरुस्ती करणाऱ्या संस्थेकडून योग्यतेचा दाखला सादर करावा किंवा देखभाल दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू असतानाचे सुस्पष्ट तारीख, वेळ आणि जिओ टॅगसह फोटो काढावे। मुख्य उत्पादक कंपनी किंवा प्लांट दुरुस्त करणारी संस्था यांच्याकडून सदर प्लांटच्या आउटलेटचं पाणी जागतिक आरोग्य संस्थेच्या IS 10-500 नुसार शुद्धीकरण करण्यासाठी प्लांट योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याचा दाखला सादर करावा। राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेकडून आरो प्लांटचे पाणी पिण्यास योग्य आहे का याची वारंवार तपासणी करून अहवाल सादर करावा। आरो प्लांटला महानगरपालिकेचं पाणी वापर करत असल्यास नळजोड नियमान्वित करून बिगर घरगुती दराने मीटरवर सदर पाण्याचे बिल जमा करावे। संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षकांनी आरो प्लांटचे वेळोवेळी नमुने घेऊन त्यांची तपासणी करावी आणि पाणी पिण्यास अयोग्य आढळल्यास सदर प्लांट बंद करण्याबाबत कारवाई करावी। राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल।